श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज म्हटलं थोडीशी झाडांची साफसफाई करायची होती मला. 2-3 दिवस झाले होते, जरा धूळ वगैरे बसली होती झाडांवरती आणि काही-काही पाणी पण सुकले होतं. परत ते पाणी पण टाकायचं होतं. तर म्हटलं सगळं एकत्रच करून टाका. आपण जेवढी झाडांची काळजी घेतो ना, तर त्या बदल्यात तेवढेच ते आपल्याला देतात. कारण मी जसे 2-3 दिवसाला झाडं पुसते वगैरे, त्यांचं म्हणजे पानं पुसते किंवा पाणी वगैरे टाकते, तर ते छान असे ग्रो होतात, मस्त हिरवेगार असे दिसतात. मनी प्लांट वगैरेच आहेत आणि हे सगळे जे झाड आहेत ते घरातच ठेवलेले आहेत. म्हणजे मी टेबलवरती कुठं असं कोपऱ्यामध्ये वगैरे साईडलाच असेच ठेवलेले आहे ते. आणि हे बाकीचे सगळे मनी प्लांट आहे. आणि एक जो स्नेक प्लांट म्हणतात तो आहे. आणि हे जे व्हाईट कलरच्या कुंडीमध्ये आहे त्याला माहीत नाही मला काय म्हणतात, तर ते आत्ता काहीतरी प्रदर्शन होतं म्हणून यांना भेटलेलं आहे ते गिफ्ट म्हणून. झाडांचंच काहीतरी प्रदर्शन होतं इथं पुण्यामध्येच, तर तिथे त्यांना ते भेटलेलं आहे. तर त्या झाडाचं नाव मला माहीत नाही काय, तर ते बघा त्या कुंडीवरती त्याचं नाव पण लिहिलं आहे, जिथं ते म्हणजे प्रदर्शन भरलं होतं ना, तर त्यांचं ते नाव पण आहे त्या कुंडीवरती. तर ते एक झाड तेवढं बाहेरून आलेलं आहे, नाहीतर मग सगळंच मी घरात तयार केलेलं आहे काचेच्या बॉटलमध्ये वगैरे ठेवून. आणि जे काचेच्या बॉटलमध्ये ठेवतो ना आपण, तर मी अगोदर नॉर्मल असं पाण्यात ठेवलं होतं म्हणजे काचेच्या बॉटलमध्ये. तर ते एवढं ग्रो झालं नाही, म्हणजे मी माझा अनुभव सांगते. पण जसं मी त्याच्यात स्टोन वगैरे टाकले ना, तर लवकर फटाफट ते ग्रो झालं ते मनी प्लांट. तर तुम्ही पण नक्की तसं करून बघा. म्हणजे आपण जे फिश टँकमध्ये असतात बघा, जे स्टोन असतात, तर तेच त्याच्यामध्ये तेच होते माझ्याकडं, तेच मग मी बॉटलमध्ये टाकले. तर छान ते ग्रो झालं मस्त. आता त्याचंच मी काडे वगैरे हे दुसरीकडे दुसऱ्या छोट्या बॉटलमध्ये, हे बघा आता जे दिसतंय ना, तर ते त्याच मोठ्या बॉटलचं छान वाढलं होतं, तर तेच मी त्याच्यामध्ये मग दुसऱ्या बॉटलमध्ये लावलं आहे. तर याच्यातमध्ये पण मला स्टोन टाकायचे आहे. तर मी शोधते आता मला स्टोन कुठं भेटतात. तर माझ्याकडे होते 2-3 पहिले, तर मग ते मी टाकले होते त्याच्यावरती. पण छान मस्त ग्रो होतात आणि हिरवेगार वाटतात. आपण जेवढं झाडांना देतो तेवढंच ते आपल्याला त्या बदल्यात म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ते देतात. तर खूपच छान असं म्हणजे मनी प्लांट तर म्हणजे सावलीमध्ये तर खूप छान आहे. तो उन्हामध्ये मला एवढं त्याचं म्हणजे मी लावलेलं नाही उन्हामध्ये, पण मी सावलीमध्ये लावलेलं आहे. तर त्याचं खूप छान आणि हिरवेगार अशी पानं असतात एकदम. त्यांच्याकडे बघून ना असं प्रसन्न वाटतं. हे बघा किती आत्ता बघून किती वाढलं आहे बघा. एकदम म्हणजे छोटे-छोटे पानं समोरचे दिसतात की नाही, ते लगेच आत्ता एका महिन्यातच तेवढं वाढलं आहे. तर खूप छान असं वाढतं त्याच्यामध्ये. फक्त पाणी चेंज करत राहायचं 2-3 दिवसांनी. आणि छान ते पाण्यावरची धूळ जे आहे ते सगळं साफ करायची स्वच्छ. मग छान एक ऑक्सिजन पण मिळतो आपल्याला छान. आणि ते पण पटापट असे ग्रो होतात. म्हणजे आता जास्त करून आता शहरामध्ये आपण ते मनी प्लांटच लावतो, म्हणजे घरामध्ये जागा नसते ना आपल्याला एवढी. म्हणजे गावाकडे कसं असते, सगळं मोकळं असतं, म्हणजे छान सगळ्या प्रकारचे आपण झाडं तिथे लावू शकतो, तेवढी जागा पण असते. पण आपल्याला आता शहरामध्ये फ्लॅटमध्ये वगैरे थोडीशीच जागा असते, तर मग हे छान आहे मनी प्लांट वगैरे छान. म्हणजे ज्याला ग्रीनरीची आवड असते ना, तर त्यांच्यासाठी हे मनी प्लांट छान आहे. म्हणजे घरात छान ग्रीन पण दिसतं आणि मस्त छान वाटतं, प्रसन्न वाटतं त्यांच्याकडं बघून. तर नक्कीच तुम्ही ही ट्रिक वापरून बघा, की त्याच्यामध्ये स्टोन टाका. 2-3 टाकले तरी खूप झाले. आता मी तर जास्त टाकलेले, तर मी तेच आता छोटी जी बॉटल आहे ना त्याच्यात टाकू म्हटलं, जेणेकरून त्याची पण एकदम फास्ट अशी ग्रो होईल. आणि जे स्नेक प्लांट आहे बघा, त्याला तर त्याची तर काहीच म्हणजे जास्त काळजी घ्यायची गरज नाही एवढी त्याची तर. अगदी थोडंसं म्हणजे मी त्याला 8 दिवसाला पाणी टाकते. कारण जास्त ओलसर नसलं पाहिजे ते पण. एकदम जशी त्याची माती अशी वरची जसं वरचा जो थर आहे ना मातीचा, तो कोरडा लागला ना, तर मग पाणी टाकायचं त्याला. मग 8 दिवसात ते कोरडं होऊन जातं. 8 किंवा 5-6 दिवसात असं होऊन जातं. आणि माझ्याकडे मी जेव्हा आणलं एकदम छोटंसं होतं त्याचं प्लांट. तर आता त्याचे म्हणजे जवळपास 4-5 प्लांट त्याचे उगले होते. त्याचे असे कोंब येतात बघा त्याला. तर मग ते कोंब पण म्हणजे देऊन टाकले दुसऱ्यांना. कारण ते एका कुंडीमध्ये छोटंसं म्हणजे छोटीशी कुंडी, तर ते खूप जास्त झाले असते ना, तर मी देऊन टाकले. तर त्यांचे पण छान ग्रो झाले. म्हणजे कोंब जे असतात ना, त्याच्यावर पण हे स्नेक प्लांट हे होऊन जातं. तुम्ही एक जरी आणलं नर्सरीतून, तर ते खूप सारे तुम्ही तयार करू शकतात. म्हणजे मनी प्लांट तर इझिली आता कुठं पण भेटतं. पण हे स्नेक प्लांट जरी कोणाच्या घरी दिसलं तुम्हाला, तर त्याचं एक कोंब घेऊन यायचा. छान अगदी एका पानावर असू द्या किंवा 2 पानावर असू द्या. जरी आणला ना एकदम छोटासा,
तरी छान त्याचं म्हणजे येऊन जातं, म्हणजे तो त्याचं एवढं त्याला हे राहत नाही. फक्त त्याची धूळ जर बसत असेल जास्त तर मग साफसफाई करायची. तर अशाच पद्धतीनं छान कुंडे वगैरे मी साफ करून घेतले. तर असंच साफ करत असते 2-3 दिवसाला. कारण आपण त्यांना म्हणजे जेवढी त्याची काळजी घेतो म्हणजे तर तेवढंच त्याबद्दल आपल्याला ते जास्तच देतात म्हणजे. तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही या झाडांना. म्हणजे तुम्ही पाण्यातलं तर ठीक आहे, पण मातीत समजा लावलं घरामध्ये तर कमीच पाणी टाकायचं. जेवढं त्याला आवश्यक आहे तेवढंच. तर जास्त पाणी पण टाकलं तर मग ते खराब होऊ शकतात. तर चला बाय.